कालच्या पिरियडमध्ये आपले टँजंट्सचे प्रकार संपले. टँजंट्स 3 प्रकारच्या बघितल्या होत्या आपण. कोणत्या कोणत्या पहा. एक, टू ड्रॉ द टँजंट टू द सर्कल फ्रॉम ए पॉईंट ऑन द सर्कल बाय यूजिंग द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे सर्कलवर जर पॉईंट दिला असेल तर सेंटरचा उपयोग करून इथे टँजंट कशी काढायची. दुसरा पाहिला होता टू ड्रॉ ए सर्कल फ्रॉम ए पॉईंट ऑन द सर्कल विदाऊट युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल. या सेंटरचा उपयोग न करता इथे टँजंट कशी काढायची हे पाहिलं होतं. आणि थर्ड पाहिलं होतं टू ड्रॉ ए टँजंट टू द सर्कल फ्रॉम ए पॉईंट आउटसाईड द सर्कल. सर्कलच्या बाहेर जर पॉईंट असेल तर टँजंट कशी काढायची हे बघितलं. असे आपले 3ही प्रकार टँजंट्सचे झाले. आज आपण कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल बघणार आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगलमध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल. कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगलमध्ये 2 प्रकार वेगवेगळे बघणार आहे. त्यातला पहिला प्रकार आपण आज बघणार आहे कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता या एक्झाम्पलवरून आपण लक्षात घेऊ कसे कसे वेगवेगळे 2 प्रकार आहे. पहिल्या याच्यामध्ये दिला आहे ट्रायंगल ABC सिमिलर विथ ट्रायंगल PQR. ABच्या साईड्स दिलेल्या आहे. ABC हा जो ट्रायंगल आहे त्याच्या साईड्स दिलेल्या आहे आणि या 2 ट्रायंगलच्या एका करस्पॉन्डिंग साईडचा रेशो दिलेला आहे. तर तुम्हाला हे दोन्ही ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचे आहे. आता ABC आणि PQR याच्यामध्ये हा पूर्णतः दोन्ही वेगवेगळे ट्रायंगल आहे. कॉमन कोणताही व्हर्टेक्स नाही हे लक्षात घ्या. म्हणून हे सेपरेट 2 ट्रायंगल निघणार आहे. मग आता अशा याच्यात काय करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करताना आपल्याला ट्रायंगल ABC सिमिलर विथ ट्रायंगल PQR गिवन दिलेलं आहे आपल्याला. हे जे दिलेलं आहे ते पहिले लिहिलं. मग इफ 2 ट्रायंगल्स आर सिमिलर देन देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर प्रपोर्शनल. देअरफॉर AB अपॉन PQ इक्वल टू BC अपॉन QR इक्वल टू AC अपॉन PR. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. 2 ट्रायंगल सिमिलर आहे म्हणजे करस्पॉन्डिंग साइड्स त्याच्या प्रपोर्शनल आहे. पण आता याचा रेशो याच्यापैकी कोणता तरी एक रेशो दिला आहे बघा आपल्याला. कोणता दिला. ABS टू PQ इक्वल टू 3/2. ABS टू PQ म्हणजे याच्याच इक्वल टू आपल्याला 3/2 असं लिहिता येईल. ठीक आहे. रिझन मात्र करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता याच्या काही व्हॅल्यूज दिलेल्या आहे. ABची व्हॅल्यू दिली आहे का पहा 5.4 अपॉन PQ इक्वल टू BCची व्हॅल्यू किती आहे 4.2 अपॉन QR इक्वल टू ACची व्हॅल्यू 6 अपॉन PR इक्वल टू 3/2. काय केलं. सगळ्यात पहिल्यांदा 2 ट्रायंगल सिमिलर दिले ते लिहिलं. त्याच्यानंतर त्याच्या करस्पॉन्डिंग साईड प्रपोर्शनल लिहिल्या. जो रेशो दिलेला आपल्याला पाहायचा ABS टू PQ आहे याच्यामध्ये कोणत्याही 3 पैकी कोणताही रेशो दिला असेल तर इक्वल टू लिहायचा. तो आपल्याला दिला आहे AB अपॉन PQ म्हणून इक्वल टू 3/2. AB BC आणि AC याच्या व्हॅल्यूज दिल्या आहे. या व्हॅल्यूज टाकून दिल्या आपण. आता याच्यातला प्रत्येक रेशो घ्यायचा. याच्यावरून याची व्हॅल्यू काढायची दुसऱ्या ट्रायंगलच्या साईडची. मग आता मी इथे लिहितो 5.4 अपॉन PQ इक्वल टू 3/2. काय केलं 5.4 अपॉन PQ इक्वल टू 3/2. दुसरा रेशो घ्यायचा आहे 4.2 अपॉन QR इक्वल टू 3/2. तिसरा रेशो PR अपॉन 6 अपॉन PR इक्वल टू 3/2. हा पहिला रेशो घेतला मी कोणता 5.4 अपॉन PQ इक्वल टू 3/2. आता याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू 3 इंटू PQ इक्वल टू 5.4 इंटू 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. आता आपल्याला PQची व्हॅल्यू काढायची आहे ना. मग हा 3 ट्रान्सफर करा तिकडे. PQ इक्वल टू 5.4 इंटू 2 अपॉन 3. या 3ने याला डिवाइड करू आपण. देअरफॉर PQ इक्वल टू याने याला भाग जातो का पहा बरं. हा इंटू 2 जसच्या तसा राहील. हे पण नाही राहणार कारण 1चाच भाग जाईल ना. पूर्ण भाग जातो त्याला. हा इंटू 2 याने याला पहा बरं. 3ने याला जाईल ना. 3ने गेला तर 1चा जाईल म्हणजे 2 राहिले 1.8 येते. देअरफॉर PQ इक्वल टू किती आली 3.6 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला हा जो PQR ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलची एक साईड मिळाली 3.6. हे समजलं का सगळ्यांना. आता अशीच आपल्याला दुसरी साईड काढायची आहे. BC अपॉन QR इक्वल टू 3/2 लिहायचं आहे आपल्याला. हे इथे लिहितो मी.
सेकंड 4.2 अपॉन क्यू आर, 4.2 अपॉन क्यू आर इक्वल टू 3/2. दुसरा रेशो घेतला 4.2 अपॉन क्यू आर इक्वल टू 3/2. देअरफॉर आता पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 इंटू क्यू आर इक्वल टू 4.2 इंटू 2. काय केलं 3 इंटू क्यू आर इक्वल टू 4.2 इंटू 2. आता क्यू आर इक्वल टू हा 3 तिकडे ट्रान्सफर करू ना आपण. क्यू आर इक्वल टू 4.2 इंटू 2 अपॉन 3. देअरफॉर क्यू आर इक्वल टू या 3 याला डिवाइड करू आपण 1.4 इंटू 2 येते पहा, बरोबर आहे 1.4. देअरफॉर क्यू आर इक्वल टू किती झाले 2.8 सेंटीमीटर. ही दुसरी साईड मिळाली. आता राहिली थर्ड साईड मिळायची, ती इथे लिहितो मी. थर्ड साईड म्हणजे आता कोणतं घ्यायला 6 अपॉन पी आर इक्वल टू 3/2. 6 अपॉन पी आर इक्वल टू 3/2, बरोबर आहे 6 अपॉन पी आर इक्वल टू 3/2. देअरफॉर आता पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 इंटू पी आर इक्वल टू 6 इंटू 2. देअरफॉर पी आर इक्वल टू 6 इंटू 2 12 अपॉन 3 अँड देअरफॉर पी आर इक्वल टू 4 सेंटीमीटर. आपल्याला दुसरा जो ट्रायंगल काढायचा आहे त्याच्या तिन्ही साईड काढले आपण, आणि म्हणून मग आता मी इथे लिहितो त्या तिन्ही साईड्स लिहितो. इथे इन ट्रायंगल ए बी सी, ए बी सीच्या साईड्स माहिती आहे आपल्याला. ए बी इक्वल टू 5.4 सेंटीमीटर, बी सी इक्वल टू 4.2 सेंटीमीटर आणि ए सी इक्वल टू 6 सेंटीमीटर. आता दुसरा इन ट्रायंगल पी क्यू आर, पी क्यू आरच्या साईड्स आपण काढल्या. पी क्यू इक्वल टू 3.6 सेंटीमीटर. त्यानंतर क्यू आर इक्वल टू 2.8 सेंटीमीटर आणि तिसरी साईड आहे पी आर, पी आर इक्वल टू 4 सेंटीमीटर. आता आपल्याला हे दोन ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करता येतात ना. साईड्स दिलेल्या आहे, त्याच्या 3 साईड्स आहे. कोणताही ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करण्याकरता 3 साईड दिल्या असेल तर आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करता येतो. पहा आता काय करता येईल. तर सगळ्यात पहिल्यांदा आता मी हा कन्स्ट्रक्ट करतो ए बी सी. ए बी सीमध्ये ए बी, बी सी, ए सी यापैकी कोणताही बेस घेतला चालेल. मी हा बेस घेतो बी सी. हा बी सी जर बेस घेतला तर काय येईल बघा. किती घ्यायचा आहे बेस 4.2. मग 4.2 सेंटीमीटर आपल्याला याच्यामध्ये डिस्टन्स घ्यायचं आहे 4.2. हे घेतला 4.2. कोणता घेतला आपण बी सी इक्वल टू 4.2 सेंटीमीटर. ठीक आहे एवढं. आता राहिलं दुसरं ए बी. आता घ्यायचं आहे ए बी. ए बी इक्वल टू 5.4 आहे. ए बी, ए पॉईंट इथे येईल ना कुठेतरी, म्हणजे ए बी 5.4 डिस्टन्स चॉपमध्ये घ्या. 5.4 स्केलवर मोजून घ्यायचा आहे 5.4. हा 5.4 डिस्टन्स घेऊन या बी पासून वरच्या साईडला एक चॉप मारायचा. कितीचा मारला आपण 5.4चा. आता राहिला ए सी 6 आहे. ए सी 6 सेंटीमीटर म्हणजे इथून राहील याला. आता 6 सेंटीमीटरचा चॉप मारू आपण. 6 सेंटीमीटरचा इथून तर याला इंटरसेक्ट होईल असा चॉप मारला. हा चॉप मारला. त्याच्यानंतर आता आपल्याला हे जॉईन करायचं आहे. हा जो पॉईंट आला हा ए झाला. आता हे ए बी जॉईन करा. त्याच्यानंतर ए सी जॉईन करा. ए सी जॉईन केला. ए बी किती आहे ए बी 5.4 सेंटीमीटर ते लिहून टाका. ए सी किती आहे ए सी 6 सेंटीमीटर याच्यावर लिहून टाका. हा झाला ए बी सी ट्रायंगल. त्याच्यानंतर ह्या तर साईड्स आपल्याला दिलेल्याच होत्या, ह्या साईड्स आपण काढलेल्या आहे. मी आता इथे क्यू आर घेतो बेस.
आता दुसरा ट्रायंगल, दोन्ही ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करा म्हटलं आहे. बेस QR 2.8, मोजून घ्यायचा आहे. हा झाला QR किती झाला 2.8 सेंटीमीटर. त्यानंतर दुसरा घ्यायचा आहे आपल्याला, QR झाला. आता PQ 3.6 घ्यायचा आहे. मग 3.6 डिस्टन्स घ्या चॉपमध्ये, 3.6 मोजून घ्यायचं आहे. इथे आता कोणता आहे PQ म्हणजे P इथे कुठेतरी राहील ना वरती, या इथून 3.6चा चॉप मारायचा. आणि आता पुढचा आहे PR 4 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायच्यात आणि 4 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन पुन्हा 4 सेंटीमीटरचा याच्यात चॉप मारा. इथून 4 सेंटीमीटरचा चॉप मारला. आता काय झालं बघा, हा इथे झाला P आणि हे जॉईंट करून टाका PQR. आता PQ किती आहे 3.6 लिहून टाकू याच्यावर. PR किती आहे 4 सेंटीमीटर. हे झाले दोन ट्रायंगल आपले, म्हणजे एक झाला ABC आणि दुसरा झाला PQR. आपल्याला याच्यामध्ये दोन ट्रायंगल कसे काढायचे, ह्या 3 साईड दिला असता ट्रायंगल तुम्हाला काढता येत होताच, काहीच प्रश्न नाही. पण आता काय झालं, तुम्हाला एका ट्रायंगलच्या 3 साईड दिल्या आणि 2 ट्रायंगल सिमिलर दिले. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही जो आपण फर्स्ट चॅप्टर जो शिकलो सिमिलॅरिटी, त्या चॅप्टरवरून पहिल्यांदा 2 ट्रायंगल सिमिलर घेऊन सिमिलॅरिटीची प्रॉपर्टी यूज केली आणि मग त्याच्यावरून दुसऱ्या ट्रायंगलच्या साईड्स काढल्या आपण आणि त्या ट्रायंगलच्या साईड काढल्यानंतर हे दोन्ही आपण ट्रायंगल दिलेल्या तिन्ही साईड्सप्रमाणे कन्स्ट्रक्ट केले. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार बिलकुल असाच आहे, काहीही बदल नाही. फक्त आता इथे तिन्ही साईड दिलेल्या आहे. दुसऱ्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघू आपण. 2 अँगल एक साईड देऊ शकतात, एक अँगल 2 साईड सुद्धा देऊ शकतात. आता दुसरा ट्रायंगल बघू काय दिलं आहे. ट्रायंगल RST सिमिलर विथ ट्रायंगल XYZ. याचं रिझन आपल्याला गिवन म्हणता येईल. हा गिवन झाला. मग आता पुन्हा इफ 2 triangles are similar then their corresponding sides are proportional. Therefore RS upon XY equal to ST upon YZ equal to RT upon XZ. Reason, corresponding sides of similar triangle. If 2 triangles are similar then their corresponding sides are proportional. आता याचा रेशो दिला आहे का बघा सेकंडमध्ये. आपल्याला रेशो दिला आहे RS upon XY 3/5. RS upon XY इथे याच्या समोर लिहायचं 3/5. आता याच्यावरून आपण अँगल हे काढू. एक अँगल पण दिलेला आहे याच्यात, म्हणून मग RST म्हटलेलं आहे. अँड अँगल RST इक्वल टू, आता अँगल RST इक्वल टू अँगल XYZ. पण RSTचं मेजर किती दिलं आहे तुम्हाला 50 डिग्री. मग इथे मी लिहितो बट अँगल RST इक्वल टू 50 डिग्री अँड देअरफॉर अँगल XYZ इक्वल टू 50 डिग्री. हा एक अँगल मिळाला आपल्याला दुसऱ्या ट्रायंगलच्या. आता साईड्स काढायच्या ना आपल्याला. मग RS अपॉन XY इक्वल टू 3/2. याच्यापैकी RS दिलेली आहे, मग मी हा रेशो घेतो पहिले. नाव RS अपॉन XY इक्वल टू 3/5. देअरफॉर RS ची व्हॅल्यू दिली आहे का बघा बरं, 4.5 दिलेली आहे. मग 4.5 अपॉन XY इक्वल टू 3/5. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 3 इंटू XY किंवा 3XY इक्वल टू 4.5 इंटू 5. याचं मल्टिप्लिकेशन केलं आपण. देअरफॉर 3 तिकडे ट्रान्सफर करू आपण. XY इक्वल टू 4.5 इंटू 5 अपॉन 3. देअरफॉर XY इक्वल टू या 3ने याला डिवाइड करा 1.5 येतील.
मग आता 1.5 इंटू 5 हे झाले 7.5 सेंटीमीटर, म्हणजे एक्स वायची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आता कोणती पाहिजे पहा, अजून कोणती दिलेली आहे तुम्हाला, एस टी दिली आहे. एस टी दिली म्हणजे हा रेशो घ्यायचा आपल्याला, एस टी अपॉन वाय झेड इक्वल टू 3/5. एस टी किती दिलेली आहे 5.7, 5.7 अपॉन वाय झेड इक्वल टू 3/5. देअरफॉर आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण, 3 इंटू वाय झेड इक्वल टू 5.7 इंटू 5, बरोबर आहे, 5.7 इंटू 5. आता 3 ट्रान्सफर करू आपण तिकडे, वाय झेड इक्वल टू 5.7 इंटू 5 अपॉन 3. देअरफॉर वाय झेड इक्वल टू 3 याला डिवाइड करा, कितीचा भाग जातो पहा, इंटू 5 तर जसच्या तसेच राहणार आहे, 3ने पूर्ण भाग जाईल, 3 1 जा 0.39 जा, बरोबर आहे. देअरफॉर वाय झेड इक्वल टू याने याला मल्टिप्लाय करा, किती येते तर 9.5. ही झाली वाय झेडची व्हॅल्यू 9.5 सेंटीमीटर. आणि मग सांगितलं की दोन्ही ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करा. म्हणजे पहिल्यांदा काय केलं आपण, पुन्हा 2 ट्रायंगल सिमिलर लिहिले, करस्पॉन्डिंग साईड प्रपोर्शनल लिहिला, जो रेशो दिलेला आहे तो लिहिला त्याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर अँगल आपल्याला दिला आहे म्हणून हाच अँगल आपण लिहिला, हा अँगल याला कॉन्ग्रुएंट आहे. मग त्याच्यानंतर याचं मेजर 50 आहे म्हणून याचंही मेजर 50, दोघांचंही मेजर 50 झालं. मग पुन्हा आर एस अपॉन एक्स वाय इक्वल टू 3/5 घेतली. हीच का घेतली, ही का नाही घेतली, कारण ही आपल्याला साईड दिलेली नाही आहे म्हणून. मग आर एस अपॉन एक्स वाय घेतली, ही आर एस अपॉन एक्स वाय इक्वल टू याची व्हॅल्यू टाकून दिली आर एसची, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून एक्स वायची व्हॅल्यू काढली. मग हा रेशो घेतला एस टी अपॉन वाय झेड, कारण एस टीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. मग एस टी अपॉन वाय झेड इक्वल टू 3/5 लिहिला, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून वाय झेडची व्हॅल्यू काढली. ही व्हॅल्यू काढल्यानंतर आता काय झालं, आपल्याला 2 साईड मिळाल्या आणि एक अँगल मिळाला. आता आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करता येतो. पहा आता इथे, आता मी लिहितो इथे इन ट्रायंगल ए बी सी नाही, आता आर एस टी कोणत्या कोणत्या साईड काढल्या आपण दिलेल्या आहे. आर एस इक्वल टू 4.5, त्याच्यानंतर दुसरी साईड दिलेली आपल्याला आर एस झाली, एस टी इक्वल टू दिलेली आहे 5.7 आणि अँगल दिलेला आहे आपल्याला. अँगल कोणता दिला आहे, अँगल दिला आर एस टी इक्वल टू किती आहे 50 डिग्री. दुसरा ट्रायंगल बघा, इन ट्रायंगल एक्स वाय झेडमध्ये आपण ज्या काढल्या त्या पाहू. एक्स वाय इक्वल टू 7.5 सेंटीमीटर. दुसरी वाय झेड इक्वल टू 9.5 सेंटीमीटर. आणि अँगल आर एस टी तिकडे एक्स वाय झेड होता, एक्स वाय झेड हा पण आला 50 डिग्री. आता ह्या ज्या 2 ट्रायंगल आहेत ते आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचे. दोन्ही ट्रायंगल एकमेकांना सिमिलर राहतीलच, कारण आपण करस्पॉन्डिंग साईड्स आर प्रपोर्शनल आणि करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, या पद्धतीने आपण काढलं. आता हा ट्रायंगल मी काढतो आर एस टी ट्रायंगल काढायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आर एस टी आणि हा. आता बेस कोणता घ्यावा लागेल, आर एस जर घेतला तर हा अँगल एस इकडच्या साईडला येईल, चालतो. एस टी घेतला तर हा अँगल या साईडला येईल, मग कोणताही घेता येईल. मी हा बेस घेतो बघा, एस टी किती आहे 5.7 म्हणजे तिथे आता ही घेतली मी 5.7. कोणती आहे ही, आर एस टी 5.7 सेंटीमीटर. मग काय करायचं आपल्याला, अँगल काढायचा आहे. कितीचा अँगल करायचा आहे आपल्याला, आर एस टी 50 डिग्रीचा अँगल. आर इकडे कुठेतरी राहील, आर एस टी 50 डिग्री हा झाला. हा इथून काढला मी 50 डिग्रीचा अँगल, हे वाढवून देतो. हा इथे लगेच लिहून टाका 50 डिग्रीचा अँगल. त्याच्यानंतर आपल्याला एक साईड दिलेली आहे अजून. कोणती साईड दिली आता, एस टी काढली, आर एस दिली आहे 4.5. आता 4.5 आर पॉईंट याच्यावर राहील ना कुठेतरी, मग आता 4.5 डिस्टन्स घ्यायचं आहे याच्यामध्ये. तुम्ही 4.5 जर तुम्ही याच्यावर डिस्टन्स घेतलं तर 4.5चा तुम्हाला चॉप मारायचा आहे. कुठून मारायचा आहे,
आर एस आहे ना, आर टी दिलं असतं तर इकडनं मारला असता, आर एस म्हटल्यामुळे हा इथे मारला. हा आर इथे आणि एस. आर एस दिलेलं आहे आपल्याला किती 4.5 सेंटीमीटर. हे झालं 4.5 सेंटीमीटर. हा झाला आर पॉईंट आणि हे जॉईन करून टाकू आता आपण. हा झाला आपला ट्रँगल. अर्थातच या साईड्स दिलेल्या आहे. आता आपल्याला दुसरा ट्रँगल काढायचा आहे ज्याच्यामध्ये साईड दिलेल्या नव्हत्या, आपण त्या काढल्या. इथे मी वाय झेड घेतो कारण हा अँगल दिला आहे. वाय झेड 9.5, वाय झेड 9.5 ही काढली. वाय झेड 9.5 9.5 सेंटीमीटर. आता काय करायचं आहे, वाय जवळ 50चा अँगल करायचा आहे. हा इथे 50चा अँगल करतो मी. वाय 50चा अँगल केला, हे वाढवून दिलं. हा वाढवला इथे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तिसरी साईड बघायची आहे. तिसरी साईड आपल्याला वाय झेड एक्स वाय दिली आहे. एक्स इथे राहील कुठेतरी, एक्स वाय राहील. मग एक्स वाय किती आहे 7.5. आता 7.5 जर आहे तर आपल्याला 7.5 डिस्टन्स घ्यायचा याच्यावर आणि 7.5चा इथे चॉप मारायचा. ते येईल इथे एक्स. हा झाला एक्स वाय झेड. हा 50 डिग्रीचा अँगल लिहून टाकायचा इथे आणि हे जॉईंट करून टाकायचं. हे झालं. या ठिकाणी आपल्याला ही जी दिली आहे ही 7.5 सेंटीमीटर दिली, ती लिहून टाकायची. हा झाला ट्रँगल एक्स वाय झेड. ज्याच्या साईड्स दिल्या नव्हत्या त्या आपण काढल्या. दोन ट्रँगल सिमिलर आहे त्या प्रॉपर्टीवरून. आणि याच्या साईड्स दिलेल्या होत्या, अँगल दिला होता, ते दोन काढ. पहिलं जे एक्झाम्पल आहे तिन्ही साईड दिल्या आहे. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपण दोन साईड आणि इन्क्लुडेड अँगल दिलेला आहे, याच्यावरून आपण काढलं. हे दोन्ही ट्रँगल सिमिलर आहे. तर आता हा एक प्रकार आपला कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रँगल झाला की ज्याच्यामध्ये दोन्ही ट्रँगल वेगवेगळे निघणार आहे, कारण कोणताही व्हर्टेक्स त्याच्यात कॉमन नाही. उद्याच्या याच्यामध्ये आपण ज्याच्यामध्ये कॉमन व्हर्टेक्स आहे असं बघणार आहे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला काही आपले एक्झरसाइज प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये काही एक्झाम्पल आहे. तर ते 4.1 मधले जे एक्झाम्पल आहे ते होमवर्क म्हणून तुम्हाला करायचे आहे. ते 4.1 मधलं एक्झाम्पल फर्स्ट आणि थर्ड हे तुम्हाला होमवर्क म्हणून करायचे आहे आणि हे पण दोन एक्झाम्पल तुम्हाला स्वतःला सोडवून बघायचे आहे. तर आज आपण इथेच थांबणार.